नमस्कार. कधी विचार केलाय की जर विधानसभा भरलेली नसेल आणि अचानक राज्यात एखादी मोठी आपत्कालीन परिस्थिती आली तर सरकार तातडीने कायदा कसा बनवेल? आणि अशा वेळी आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या हक्कांचं रक्षण कोण करतं? अहो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि याची उत्तरं आज आपण एकदम सोप्या आपल्या भाषेत समजून घेणार आहोत. ही माहिती इतकी जबरदस्त आहे की तुम्ही ती नक्कीच इतरांना शेअर कराल, पण त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. कल्पना करा, विधानमंडळाला सुट्टी आहे, आमदार आपापल्या मतदारसंघात आहेत, पण राज्यात अचानक एक गंभीर समस्या उभी राहिली आहे. आता कायदा कसा बनणार? वाटतं ना की मोठी अडचण आहे, पण थांबा, आपल्या संविधानात यावर एक जबरदस्त तोडगा आहे. चला, हे कोडं आज सोडूयाच. या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला फार काही इतिहासात डोकावायची गरज नाहीये. आपण अशा काळात जाऊया जो आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. आठवते तो 2020चा कोविड काळ? आठवतंय ना? मार्च 2020 सगळा देश लॉकडाऊनमध्ये होता. विधानसभा, संसद सगळं कामकाज थांबलं होतं. पण त्याच वेळी आरोग्य सेवेसाठी नवीन नियम, लोकांना आर्थिक मदत, कामगारांसाठी कायदे, या सगळ्याची प्रचंड गरज होती. मग अशा वेळी नेहमीच्या पद्धतीने कायदे बनवणं शक्यच नव्हतं. आणि मग याच गरजेतून एक उपाय समोर आला, तो म्हणजे अध्यादेश, ज्याला इंग्रजीत ऑर्डिनन्स म्हणतात. हा तोच घटनात्मक मार्ग आहे जो त्या आणीबाणीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांनी वापरला होता. चला, आता आपण हा अध्यादेश म्हणजे नेमकं काय आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया आणि पाहूया की राज्याच्या राज्यपालांना हा विशेष अधिकार मिळतो तरी कसा. तर बघा, आपल्या संविधानाच्या कलम 213 नुसार जेव्हा विधानसभा किंवा विधान परिषद चालू नसते तेव्हा राज्याचे राज्यपाल एक विशेष आदेश काढू शकतात. या आदेशालाच अध्यादेश असं म्हणतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या अध्यादेशाला अगदी विधानसभेने पास केलेल्या कायद्याइतकीच ताकद असते. पण थांबा, हा अधिकार म्हणजे काही अमर्याद नाहीये. याचे काही अगदी कडक नियम आहेत. अध्यादेश काढल्यानंतर जेव्हा कधी विधानसभा पुन्हा सुरू होईल तेव्हा तो त्यांच्यासमोर मांडावाच लागतो. आणि तिथून पुढे फक्त 6 आठवड्यांच्या आत तो मंजूर झालाच पाहिजे. जर नाही झाला तर तो आपोआप रद्द होतो. म्हणजे पॉवर मोठी असली तरी ती तात्पुरती आहे. तर यातलं सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे फक्त 6 आठवडे. हीच ती घटनात्मक मर्यादा आहे जी अध्यादेश राज म्हणजे केवळ सरकारी आदेशांवर चालणाऱ्या राजवटीला रोखते. कारण शेवटी लोकशाहीमध्ये लोकांच्या प्रतिनिधींची म्हणजे विधानसभेची मंजुरीच अंतिम असते. पण मग प्रश्न येतो की या तात्पुरत्या अधिकाराचा गैरवापर झाला तर त्याला कोण रोखणार? आणि इथेच आपल्या कथेत एंट्री होते दुसऱ्या महत्त्वाच्या पात्राची, ते म्हणजे आपलं राज्याचं उच्च न्यायालय. आपल्या देशात माहिती आहे का, एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. आणि एक गंमत म्हणजे मुंबई, कोलकाता आणि चेन्नई इथली न्यायालयं 1862 साली स्थापन झालेली देशातली सगळ्यात जुनी न्यायालयं आहेत. आपल्या मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठं तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोव्यासाठी पणजी इथेही काम करतात. उच्च न्यायालयांकडे अनेक अधिकार असतात. ते खालच्या न्यायालयांवर देखरेख करतात, कायद्याचा योग्य अर्थ लावतात. पण या सगळ्यांमध्ये एक अधिकार असा आहे जो आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी एक सुरक्षा कवच म्हणून काम करतो. आणि हा मुद्दा जरा नीट ऐका, ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कलम 226 नुसार आपलं उच्च न्यायालय फक्त आपल्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासाठीच नाही, तर इतर कोणत्याही कारणासाठी सुद्धा सरकारला आदेश देऊ शकतं. म्हणजे जर सरकारचा एखादा निर्णय अन्यायकारक वाटला तरीही आपण थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाबतीत उच्च न्यायालयाच्या अधिकारांची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयापेक्षाही मोठी आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. आता विचार करा, हा अधिकार किती महत्त्वाचा असेल की 1997 मध्ये खुद्द सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात स्पष्ट केलं की हा अधिकार म्हणजे संविधानाचा मूलभूत संरक्षणेचा भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा घटनेचा तो पाया आहे ज्याला कोणीही, अगदी संसद सुद्धा कायदा करून बदलू शकत नाही. म्हणजे हा अधिकार आपल्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया. एका बाजूला आहे सरकारचा आणीबाणीसाठीचा तात्पुरता अधिकार आणि दुसऱ्या बाजूला आहे न्यायालयाचं आपल्या हक्कांसाठीचं कायमस्वरूपी संरक्षण. या दोन्हींमध्ये एक सुंदर संतुलन साधलेलं आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की अध्यादेश हा आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी एक तात्पुरता उपाय आहे. तो काही कायमस्वरूपी कायदा नाही. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्यात संविधानाचे आणि आपल्या सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करणारी
अंतिम संस्था म्हणजे आपलं उच्च न्यायालय. ते आपलं घटनात्मक पालक आहे. तर मग जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. आपलं ऐतिहासिक मुंबई उच्च न्यायालय याबद्दल तुम्हाला माहीत असलेली एखादी खास रंजक गोष्ट कोणती आहे? तुमचं उत्तर खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल. तर मग एका क्लिकने ती तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आणि कुटुंबापर्यंत पोहोचवा. कारण योग्य माहिती पोहोचवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया जिल्हा न्यायालयांच्या माहितीसह. धन्यवाद.